सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। हा आरडी खरं आहे, अलीकडच्या 8 दिवसात निकालानंतर फार राजकीय उलथापालथ सुरू झालेले आहेत। खरं तर जिल्हा परिषदेमध्ये एक हाती सत्ता येईल, कारण जर तुम्ही नगरपालिका आणि नगरपंचायतला राज्यातला निकाल बघितले किंवा सातारा जिल्ह्यातला बघितला तर भाजप फार हुरळून गेलं होतं, असं एक परिस्थिती होती। हाजीला आत्मविश्वास वाढला होता आणि जे जिल्हा परिषदेला नगरपालिकेला किंवा नगरपंचायतीला त्यांची जशी एकजूट दिसली तसं एकजूट तुम्हाला जिल्हा परिषदेला दिसली नाही। कुरघुड्याचं राजकारण झालं आणि त्याचा फार मोठा परिणाम सत्ता स्थापनेवर होतोय असं एकंदरीत चित्र आहे। हे एक हाती सत्तेचं जे मनसुबा होता भाजपचा तो पूर्णपणे उधळलाय असं दिसतंय आता। म्हणजे जरी सत्ता आली तरी दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी पिणं एवढंच भाजपच्या हातात राहतंय। खरं तर ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीत फार मोठं राजकारण झालं। या तुम्ही जर बघितलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एवढं रान उठवलं, विशेषतः ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी स्वतः फलटणमध्ये लक्ष घातलं, वाईमध्ये लक्ष घातलं, थोडाफार हस्तक्षेप त्यांचा तुमच्या महाबळेश्वरमध्ये झाला, पाटणमध्ये यापूर्वी लक्ष घातलं होतं। तीच परिस्थिती खरं तर साताराचे शिवेंद्रराजे बाबांच्या बाबत म्हणता येईल। त्यांनी सुद्धा फार रान उठवलं होतं आणि त्यांनी वाईज जाऊन सुरभी भोसले म्हणजे मदनदादा, माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या कन्येला थोडंसं पाठबळ दिलं। या सगळ्या गोष्टींचा जो विषय होता तो उफाळून आला आणि त्याहीपेक्षा की शंभूराज देसाईंना त्यांनी खरं तर एकत्रीकरणाचं प्रस्ताव टाकल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी बैठक घ्यावी अशा पद्धतीनं बाबांनी आवाहन केलं आणि त्या बैठकीला कुठलाही राजकीय बडा नेता न जाता किंवा मंत्री न जाता त्यांनी माजी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना धैर्यशील कदमांना पाठवलं की ज्यांना काय निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता। आणि त्याच्यामुळं झालं काय की ऐनवेळी शेवटच्या क्षणाला खेळवत ठेवत खरं तर बाकीच्यांना म्हणजे राष्ट्रवादी असेल, अजित पवार गटाचे राष्ट्रवादी असेल किंवा तुमचं शंभूराज देसाईचे शिंदेसेना असेल, या लोकांना खेळवत ठेवून शेवट स्वतंत्र स्वबळावर लढाचा त्यांनी जो निर्णय घेतला आणि तो खरं तर भाजपला फार त्रासदायक झाला असं एकंदरीत दिसतंय। आणि हे जर बघितलं तर शंभूराज देसाईंची पालकमंत्र्यांची दुसरी टर्म हे काही राजकीय नेत्यांना पटलं होतं, रुचलं होतं असं काही नव्हतं। आणि त्याच्याही पेक्षा की लोकसभा निवडणुकीतला जर एकंदरीत गणित बघितलं तर शेवटच्या आठवड्याभरापर्यंत खरं तर शंभूराज देसाई प्रचाराच्या कुठल्याही प्रक्रियेत तुम्हाला पाटणमध्ये दिसले नव्हते। याचं कारण दोन होती की त्यांच्या घरासमोर खासदार उदयनराजेंचं लावलेलं पोस्टर ते काढावं असं त्यांचं एक डोक्यात होतं। आणि जे बरेच दिवस लोकनेते बाळासाहेब देसाईंचं जे पोहे नाक्यावरचं शिल्प होतं त्याच्यासाठी जे अडवणूक झाली होती ते कुठं त्याला मार्ग निघावं म्हणून ते शेवटपर्यंत प्रक्रियेत दिसले नाहीत अशी त्यावेळेची चर्चा होती। आणि हे सगळं उफाळून एका वेळेला आलं आणि त्याची मोठ चटकन अशा पद्धतीनं बांधली जाईल असं भाजपला वाटलं नाही। त्यामुळे मग मकरंद पाटील एकत्र आले, रामराजे जे दुखावले ते गोरांच्याकडून ते एकत्र आले किंवा तुमचे शंभूराज देसाई, ह्या तिघांनी जी मोठ बांधली आणि त्याचा परिणाम तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर मिनी मंत्रालयात जे दिसली त्याच्यामुळे मिनी मंत्रालयात आज जे त्रितुष शंकू जो विषय आहे आणि ह्याला फार वेगवेगळे कंगोरे आहेत। कारण आज परिस्थिती अशी आहे की ही सगळी मंडळी दुखावलीत गेली। म्हणजे तुम्ही भाजपची ताकद वाढवायची म्हणून मकरंद पाटील तुमच्या सत्तेत राज्यात बरोबर आहेत, त्यांना तिथं त्यांच्या विरोधकांना ताकद द्यायची। पाटणमध्ये भाजप वाढवायचं म्हणून तुम्ही शंभूराज देसाईंच्या विरोधी गटाला ताकद द्यायची, सत्यजित पाटणकरांना तुम्ही उचलून धरलं। आणि प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे, म्हणजे पक्ष कसा वाढवावा हा अधिकार जरी असला तर ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोडंसं जास्त झाल्यामुळं ही मंडळी वेळीच सावध झाली। म्हणजे रामराजे सावध झाले, मकरंद पाटील सावध झाले, खासदार नितीन पाटील सावध झाले
तुमचा शंभूराज तर अलर्ट मोडवरच आले, कारण बरेच दिवसापासून ते चालल्यामुळं पाटणकर गटाचं, त्याच्यामुळं ते अलर्टवर आले. पण त्या तिघांनी आपापले तसं पाहायला गेलं तर गड राखण्यात यश मिळावलं. म्हणजे वर एकनाथ शिंदे असतील त्यांनी महाबळेश्वर राखलं, तुमचं मकरंद पाटलांनी वाई राखलं, पाटणमध्ये शंभूराज देसाईंनी राखलं. आणि विशेष बाब म्हणजे ज्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत जे अनुभव रामराजेंना आले, त्या अनुभवानं सावध होऊन या वेळेला त्यांनी एवढे बुहारी चाल चालली की फलटणमध्ये 5 गट रामराजेंना मिळाले. म्हणजे पुढच्या निवडणुकीत 2029च्या निवडणुकीत स्वतःचं अस्तित्व त्यांनी दाखवून दिल्यासारखं आहे. आणि तीच परिस्थिती गणाच्या बाबतीत आहे. म्हणजे पाटणमध्ये मानमध्ये जर झाले 5-5ची बरोबरी, हीच तुम्हाला पाटणमध्ये गटाची बरोबरी झालेली दिसली, पंचायत समितीची बरोबर झालेली दिसली. आणि 5 गट रामराजेंना मिळाले. ही खरं तर एक वेगळी जबाबदारी होती आणि वेगळी जबाबदारी ह्या सगळ्यांनी मिळून पार पाडली. एकजूट जी झाली ह्या तिघांची, त्याचा परिणाम फार मोठा या निवडणुकीवर दिसला. आणि विशेष त्याहीपेक्षा पुढचं सांगायचं झालं तर जयकुमार गोऱ्यांनी 2 उमेदवार स्वतःच्या घरातले उभे केले, भाऊजाईला उभे केली आणि दुसरी गोष्ट त्यांच्या भावाला उभं केलं. निवडणुकीच्या 5 गटापैकी 2 गट घरात गेल्यामुळं सगळं राजकारणच घरात शिजतंय का काय आणि घरातच चालवणार की काय, असे जनतेचा थोडासा कल वाढला. आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की ह्या दोन्ही सीटा गटाच्या गोऱ्यांना लागल्या आणि त्याचे राजकारणावर फार मोठे परिणाम झाले. म्हणजे भाजपच्या बड्या नेत्यांना खरं तर ही फार मोठी चपराक आहे. त्या तुलनेनं पाहायला गेलं तर तुम्हाला आमदार मनोज घोरपडे असतील किंवा अतुल बाबा असतील, ह्यांनी स्वतःचे गड अतिशय चांगल्या पद्धतीने शाबूत ठेवले. बाबांनी बऱ्यापैकी शाबूत ठेवले, पण बाबांना बऱ्यापैकी जास्त वर्णी गट असेल तिथं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू भोसले लागले, किंवा तुम्हाला भाजपला खेळ गटात थोडासा फटका बसला, तिथं तुम्हाला राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले. म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर एकंदरीत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या त्याच काळात जी आचारसंहिता लागली गेली त्याचा परिणाम 15-20 दिवसात तुम्हाला दिसून आला. एकीचं बळ काय असते ह्या तिघांनी दाखवून दिलंय. आणि पुढच्या कालावधीत जर अशा पद्धतीनं हे तिघं एकत्र राहिले तर भाजपला मात्र विरोधी बाकावर बसावं लागेल असं एक चित्र आहे. पण राज्याचं एकंदरीत राजकारण बघितलं तर कुणाचंही कुणाला वावडं नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे. म्हणजे निवडणुकीत एकमेकाशी भांडतील व निवडणुकीत एकमेकाशी उणीदोणी काढतील, पण पुढच्या काळात मात्र ही मंडळी सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी एकत्र आलेले दिसतील. तशा पद्धतीने कुणाचं कुणाबरोबर साठलोटं जुळले आज सांगणं तरी कठीण. म्हणजे भाजप राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, किंवा एकनाथ शिंदेचं फडणवीसांचं जवळ पाहायला गेलं तर शंभूराज देसाईंची समजूत काढून भाजप शिवसेना एकत्र शिंदे गट येऊ शकतो, सत्ता स्थापन करू शकतो, किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. त्यामुळे आज तरी सांगणं म्हणजे ब्रह्म, आपणच काय सांगतो, आपण फक्त आडाखे बागतो. ही जर सातारा जिल्हा परिषदेची सातारा नगरपालिकेचा अध्यक्ष कोण असेल हे असं जर विचारलं तर ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येणार नाही, एवढंच तुम्हाला निश्चितपणाला सांगतो.